श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध म्हणजेच अविधवा नवमी. यालाच अविधवा नवमी श्राद्ध किंवा आयु असे देखील म्हटले जाते. सुवासीन स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षात नवमीस पवारणाविधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. यंदा सोमवार 2025 मध्ये 15 सप्टेंबर रोजी हे अविधवा नवमीचे श्राद्ध जे आहे तर ते केले जाणार आहे. आयोपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सदवा म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हा सदवा हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवले पाहिजे. तर येत्या सोमवारी आलेले आहे अविधवा नवमी. अविधवा नवमीच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला कावळ्याला घरासमोर खाण्यासाठी ही एक वस्तू ठेवायची आहे. या उपायाने काय होईल तर तुमच्या जीवनातील 7 पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल. आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. कुटुंबावरती कधीच कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जीव घातलं जातं. तिला सौभाग्य अलंकार देतात. यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात. अविधवा नवमी साजरी करण्यामागे अजून एक कारण आहे. कारण साधारणतः पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो. मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी राहून राहते. तिचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमीचे श्राद्ध केले जाते. तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एखादी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेली विधी आहे. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती केलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते. तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माताप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे. जर तुमच्या घरामध्ये आयु कुणी गेलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला ही अविधवा नवमी जी आहे तर ती साजरी करायची आहे. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये कोणी आयु गेलेलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपले जे पितर असतात ना तर ते मृत्यू लोकातनं पृथ्वी तलावरती येतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये ते निवास करत असतात. घरामध्ये आपण काय करत आहे, त्यांच्यासाठी किती उपाय करत आहे, किती सेवा करत आहे हे संपूर्णपणे बघण्याचं काम हे आपले पूर्वज करत असतात. त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांच्या बद्दल कधीही अपमानास्पद शब्द जे आहेत तर ते आपल्या तोंडातून निघता कामा नये. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोलू नये. त्याचबरोबर एखाद्या जो गरीब असतो, गरजू असतो त्या लोकांना पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, निवारादान जे आहे तर ते तुम्ही नक्कीच करू शकता. तुमच्या पितरांची ज्या दिवशी तिथी असते त्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा असेल तर त्यांना काहीतरी खाण्यासाठी आपल्याला द्यायचं असतं. आणि त्याचबरोबर अविधवा नवमी जी असते तर ती खूप महत्त्वाची असते. या कालावधीमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो दूर होईल. बघा, ज्यावेळेस पितृदोष हा डोक्यावरती असतो त्यावेळेस तुम्ही कितीही कष्ट करा, उपाय करा, सेवा करा, त्याचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या घरातील पितृदोष हा कमी होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला हे साधे साधे छोटे छोटे उपाय जे असतात तर ते करायचे असतात. पितृपक्षात जर तुम्ही काहीच केले नाही तर आपल्याला त्याचा कोणताही फायदा हा मिळत नाही. त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे असतात तर ते आवर्जून करायचे असतात, जेणेकरून आपल्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य जे आहे तर ते दूर होत असतात. तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरी तुमच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे आजारपण, दुःख आणि संकटांमध्ये खर्च होऊन जात असेल. त्याचबरोबर आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबून गेलेली असेल. त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद जे आहे तर त्या होत असेल. अनेक प्रकारच्या संकटांचा सामना हा जर तुम्हाला करावा लागत असेल, अशी जी काही
दोष आहे तर ते तुमच्या घरामध्ये तयार झालेले असतील तर त्यासाठी तुम्हाला हा अगदी साधा सोपा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। कावळ्याला पितृपक्षामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं। का दिलं जातं तर कावळा हा यमदेवतेचा दूत मानला जातो, जो पृथ्वीवर येऊन पूर्वजांना अन्न ग्रहण करण्याची संधी देतो। श्राद्ध विधीमध्ये कावळ्याला प्रथम अन्न दिले जाते। कावळ्याने अन्न खाल्यास पितरांनी ते ग्रहण केले असे मानले जाते। कावळ्याला अन्न खायला दिल्याने पितरांना ते मिळते आणि त्यांचे अतृप्त आत्मे हे तृप्त होतात। अतृप्त राहण्याचे दुःख दूर होते असं देखील मानलं जातं। कावळा हा मृत्यूचा देव यमराज याचे वाहन मानले जाते। पितृपक्षात कावळ्याची उपस्थिती हे पितर जवळ असल्याचे लक्षण मानले जातात। पितृपक्षात कावळ्याला अन्नदान करणे हे पितरांना प्रसन्न करण्यासाठीचे एक महत्त्वाचे कार्य मानले जाते। कावळ्याने अन्न खाल्यास आपले पूर्वज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशी सुद्धा आपली श्रद्धा असते। पितृपक्षात केलेले श्राद्ध तिथीतील अन्न कावळ्याने खाऊ घातल्यास पितरांना मुक्ती आणि शांती देखील मिळत असते। इतकं महत्त्व ह्या आपल्या हिंदू धर्मामध्ये कावळ्याला आहे, तर त्यामुळेच आपल्याला हा जो घास आहे किंवा हे जे अन्न आहे तर ते अर्पण करायचं आहे। आता यासाठी हा घरातील उपाय जो आहे तर तो घरातील महिला किंवा पुरुष करू शकते, काहीच अडचण नाही। अगदी तुम्हाला तुमच्या घरामध्ये अविद्वा नवमी असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता, जेणेकरून जी काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहे तर ती दूर होण्यासाठी मदत होईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी 12 वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अगोदर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे। आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे। जर तुमचे अविद्वा नवमी असेल तर तुमचा रोजचा जो काही अविद्वा नवमीचा कायमचा स्वयंपाक असेल तर तो करून घ्यायचा आहे आणि सकाळी तुम्हाला 12 वाजायच्या अगोदर हा जो नैवेद्य आहे तर तो कावळ्यासाठी तयार करायचा आहे। आता हा नैवेद्य तयार करत असताना सर्वात प्रथम थोडीशी कणिक मळायची आहे आणि त्याच्यापासून एक नैवेद्याच्या आकाराची चपाती तयार करून भाजून घ्यायची आहे। त्यानंतर त्या चपातीवरती तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर ठेवायची आहे, त्याचबरोबर थोडासा गूळ ठेवायचा आहे। त्यानंतर उडदाच्या डाळीचा एक वडा जो असतो तर तो ठेवायचा आहे। हा नैवेद्य तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि संपूर्ण घरातून तुम्हाला हा नैवेद्य फिरवायचा आहे। त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे। बाहेर आल्यानंतर बाल्कनीमध्ये, टेरेसवरती, पत्र्यावरती जिथे कुठे तुम्हाला अगदी व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे। हा नैवेद्य तिथे खाली ठेवायचा आहे। त्यानंतर तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे। ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा, नैवेद्याला नमस्कार करायचा, पूर्वजांना नमस्कार करायचा आहे। पूर्वजांची नावं येत असेल तर त्यांची नावं सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर आपल्याला घरामध्ये यायचं आहे आणि पशुपक्षी हा नैवेद्य खातील तितका खाऊन द्यायचा। बाकीचा जो उरलेला नैवेद्य आहे तर तो नंतर तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्याशा झाडाखाली टाकून देऊ शकता, जेणेकरून काही कीटक वगैरे असेल तर ते संपूर्ण तो नैवेद्य जो आहे तर तो खाऊन घेतील। सांगितल्या पद्धतीने हा उपाय सकाळी 12 वाजायच्या अगोदर करायचा आहे, हे लक्षात ठेवा। जमलं तर जो पितरांचा काळ असतो तो असतो म्हणजे 11:30 ते 12:30चा, या कालावधीमध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। अजून चांगले फायदे हे तुम्हाला याचे बघायला मिळेल। तर नक्की तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।